सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, फायनली तुमच्या सगळ्यांची एमएससीडची एक्झाम ही आता कंप्लीट झालेली आहे. बट आता सीडची एक्झाम कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला काय काय प्रोसेस करावी लागणार आहे. म्हणजे जर तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये किंवा फार्मसी कॉलेजेसमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला कोणते कोणते स्टेप्स तुम्हाला फॉलो करावे लागतात, कोणती कोणती प्रोसेस तुम्हाला करायची असते, तर ती सगळी प्रोसेस मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. कारण की भरपूर मुलं अशी असतात जे सीडची एक्झाम तर देतात बट ही प्रोसेस नाही करत, ही कॅपराउंडची प्रोसेस करायला ते विसरतात किंवा ह्या प्रोसेसमध्ये ते काय काय मिस्टेक करतात ज्याच्यामुळे त्यांना कॉलेजेसमध्ये ॲडमिशन नाही मिळत. तर नक्की तुम्हाला कोणती प्रोसेस करायची असते, काय काय स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत, कोणती मिस्टेक तुम्हाला नाही करायची, तर हे सगळी प्रोसेस मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. सो प्लीज तुम्ही ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. कारण की ह्या चॅनलवरती मी तुम्हाला आत्तापासून ते पूर्ण तुमचं ॲडमिशन होईपर्यंत मी तुम्हाला पूर्ण गायडन्स प्रोव्हाइड करणार आहे. टाइम टू टाइम जे पण तुम्हाला स्टेप्स करायचे आहेत तर ते मी सगळं तुम्हाला अपडेट करणार आहे. जर सीड सेलकडनं कोणती अपडेट आली तर ते पण मी तुम्हाला टाइम टू टाइम प्रोव्हाइड करणार आहे. सो प्लीज तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. आता तुमची सगळ्यांची सीडची एक्झाम ही आता कंप्लीट झाली. आता सीडची एक्झाम कंप्लीट झाल्यानंतर काही दिवसांनी तुम्हाला आन्सर की तुमची बघायला मिळेल. आता ह्या आन्सर कीमध्ये तुम्हाला हे समजेल की नक्की तुम्हाला 200 पैकी किती मार्क मिळालेत. ह्या आन्सर कीमध्ये सगळे तुम्हाला क्वेश्चन्स दिलेले असतात. जे पण क्वेश्चन तुमच्या सीडच्या एक्झाममध्ये आले होते हे सगळे क्वेश्चन तुम्हाला ह्या आन्सर कीमध्ये दिलेले असतील. त्याच्यासोबत तुम्ही त्या क्वेश्चनचं कोणतं ऑप्शन सिलेक्ट केलं ते ऑप्शन करेक्ट आहे की रॉंग आहे, तर हे सगळे डिटेल्स तुम्हाला ह्या आन्सर कीमध्ये बघायला मिळतील. आता ही आन्सर की कधी रिलीज होईल, जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की येणाऱ्या 10 दिवसांमध्ये तुम्हाला ही आन्सर की डिक्लेअर होऊन मिळेल. जेव्हा पण आन्सर की डिक्लेअर होईल मी तुम्हाला सांगेन, त्याचं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आता एकदा तुमची आन्सर की रिलीज झाली त्याच्या काही दिवसांनी तुमचं स्कोर कार्ड हे तुम्हाला रिलीज होऊन मिळेल. आता ह्या स्कोर कार्डमध्ये तुम्हाला हे समजेल की नक्की तुम्हाला किती पर्सेंटाईल मिळालेत, तुम्हाला इंडिव्हिज्युअल सब्जेक्टमध्ये किती पर्सेंटाईल मिळालेत आणि ओव्हरऑल तुमचे किती पर्सेंटाईल मिळालेत, तर हे सगळं तुम्हाला ह्या स्कोर कार्डवरती तुम्हाला समजेल. आता एक तुम्ही लक्षात घ्या की ह्या स्कोर कार्डवरती तुम्हाला हे पर्सेंटाईल समजणार आहेत, तुम्हाला रँक समजणार नाही आहेत. रँक कधी समजतात ते मी तुम्हाला पुढे सांगेन. जसं आपण ह्या स्टेप्समध्ये पुढे जाऊ तेव्हा तुम्हाला हे पण येईल की नक्की तुम्हाला रँक कधी समजतात, तर जेव्हा ती स्टेप येईल मी तुम्हाला सांगेन. आता एकदा तुमचं स्कोर कार्ड रिलीज झालं त्याच्यानंतर तुमची कॅपराउंडची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग ही तुमची स्टार्ट होते. आता कॅपराउंडची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग म्हणजे नक्की काय, जसं तुम्ही सीडची एक्झामला अप्लाय करण्यासाठी तुम्ही एक रजिस्ट्रेशनची प्रोसेस केली होती. त्या रजिस्ट्रेशनच्या प्रोसेसमध्ये तुम्ही नक्की काय केलं होतं, तुम्ही सगळे तुमचे पर्सनल डिटेल्स एंटर केले होते. त्याच्यानंतर तुम्ही आधार कार्ड अपलोड केलं होतं, तुमचा फोटोग्राफ अपलोड केला होता आणि तुमची सिग्नेचर ही तुम्ही अपलोड केले होते. हे तुम्ही का केलं होतं, ती रजिस्ट्रेशनची प्रोसेस तुम्ही का केली होती, कारण की तुम्हाला सीडची एक्झामला तुम्हाला अप्लाय करायचं होतं. त्याच प्रकारे आता जर तुम्हाला कॅपराउंडच्या प्रोसेसमध्ये जर तुम्हाला पार्टिसिपेट करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला ही कॅपराउंडची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग ही तुम्हाला करावी लागणार आहे. आता ही कॅपराउंडची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग ही खूप ॲडव्हान्स असते, कारण की ह्या ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगमध्ये तुम्हाला सगळे तुमचे पर्सनल डिटेल्स तर एंटर करावे लागतातच. त्याच प्रकारे तुमचे जेवढे पण डॉक्युमेंट्स आहेत हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला ह्या फॉर्म फिलिंगमध्ये अपलोड करावे लागतात. जसे की जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर ओपन कॅटेगरीला लागणारे जेवढे पण डॉक्युमेंट्स आहेत तर हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला ह्या कॅपराउंडच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये अपलोड करावे लागणार आहेत. जर तुम्ही कोणत्या रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल जसे की ओबीसी, SC ST, VJNT किंवा इतर कोणत्याही कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला कॅटेगरीला लागणारे जेवढे पण डॉक्युमेंट्स आहेत हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला ही कॅपराउंडची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग करताना हे सगळं अपलोड करावं लागणार आहे. आता नक्की तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड असतात तर ह्याच्यावर मी तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ प्रोव्हाइड करेन. त्याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करेन की नक्की तुम्ही ज्या पण कॅटेगरीमध्ये असाल तर त्या पर्टिक्युलर कॅटेगरीला कोणते कोणते डॉक्युमेंट्स हे रिक्वायर्ड असतात, तर त्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाइड करेन. तुम्ही अजिबात त्याचं काही टेन्शन घेऊ नका. आता ह्या इकडे कॅपराउंडच्या प्रोसेससाठी तुमचे वेगवेगळे पोर्टल ओपन होत असतात. आत्तापर्यंत काय झालं होतं, तुमचा कोणताही ग्रुप असेल म्हणजे PCM ग्रुप असेल किंवा PCB ग्रुप असेल, दोन्ही ग्रुपसाठी एकच वेबसाईट होती. म्हणजे जरी तुम्हाला पुढे जाऊन इंजिनिअरिंग करायचं असेल किंवा फार्मसी करायचं असेल त्याचा आत्तापर्यंत काही पण मेन्शन नव्हतं केलं. तुम्हाला फक्त काय दिलं होतं, एक वेबसाईट दिली होती, त्याच्यावरती तुमच्या सीडचे एक्झामचे रिलेटेड जेवढे पण अपडेट्स आहेत तर हे सगळे तुमचे अपडेट्स येत होते. जेवढे पण नोटीस वगैरे आहेत तर हे सगळे तुम्हाला एकाच वेबसाईटवर प्रोव्हाइड केले जात होते. बट आता कॅपराउंडच्या प्रोसेससाठी तसं नाही होणार. कॅपराउंडच्या प्रोसेससाठी तुमचे वेगवेगळे पोर्टल ओपन होणार आहेत. म्हणजे इंजिनिअरिंगसाठी वेगळं पोर्टल ओपन होणार, फार्मसीसाठी तुमचं वेगळं पोर्टल ओपन होणार. इंजिनिअरिंगच्या पोर्टलवरती जेवढे पण इंजिनिअरिंगचे अपडेट्स आहेत, जेवढे पण इंजिनिअरिंगसाठी नोटीस वगैरे आहे तर ही सगळी तुमच्या फक्त इंजिनिअरिंगच्या पोर्टलवरती तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार. जर तुम्हाला फार्मसीमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर फार्मसीसाठी वेगळं पोर्टल असणार ज्याच्यावरती फक्त फार्मसीचे अपडेट्स, फार्मसीचे नोटीस, तर हे सगळं तुम्हाला फार्मसीच्या वेबसाईटवरती तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार. सो त्याच्यामुळे कॅपराउंडच्या प्रोसेससाठी वेगवेगळे पोर्टल हे तुमचे ओपन होत असतात. आता एकदा तुमची कॅपराउंडची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग कंप्लीट झाली त्याच्यानंतर तुमची एक स्क्रुटिनी व्हेरिफिकेशनची स्टेप ही तुमची होत असते. आता ही स्क्रुटिनी व्हेरिफिकेशनच्या स्टेपमध्ये
तुम्ही जो पण कॅपराऊंडचा ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केलात तर हा सगळा फॉर्म तुमचा व्हेरीफाय केला जातो। त्यासोबत तुम्ही त्या फॉर्ममध्ये जे पण तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड केलेत, तुमचे ओपनचे डॉक्युमेंट्स किंवा कॅटेगरी वाईज जेवढे पण तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केलेत, तर हे सगळे डॉक्युमेंट्स सुद्धा तुमचे व्हेरीफाय केले जातात की त्या डॉक्युमेंट्समध्ये जे पण डिटेल्स दिलेत हे सगळे बरोबर आहेत की नाही, त्याच्यामध्ये नेमची स्पेलिंग तुमची जी पण आहे तर ही करेक्ट आहे की नाही, त्याच्यामध्ये काही मिस्टेक तर नाही आहे ना, तर हे सगळे तुमचं व्हेरीफाय केलं जातं। आणि जर तुमची ह्या स्क्रुटिनी व्हेरिफिकेशनमध्ये छोटी जरी तुमची काही मिस्टेक सापडली तर तुमचा हा कॅपराऊंडचा ॲप्लिकेशन फॉर्म हा तुमचा रिजेक्ट केला जातो। लास्ट इयर भरपूर असे मुलं होते ज्यांचा कॅपराऊंडचा ॲप्लिकेशन फॉर्म हा त्यांचा रिजेक्ट झाला होता। एकदा तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला तर तुम्ही रिअप्लाय पण करू शकता, बट तुम्हाला मिस्टेक्स नाही करायचे। लास्ट इयरच्या मुलांनी हेच केलं होतं की त्यांनी फॉर्म भरताना काय काय मिस्टेक्स केले होते, तर ते मिस्टेक्स तुम्हाला नाही करायचे आहेत। आता कोणते मिस्टेक्स तुम्हाला नाही करायचे आहेत, नक्की तुम्हाला कॅपराऊंडचा ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा असतो, तुम्हाला त्याच्यामध्ये डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे असतात, तर ह्याच्यावर पण मी तुम्हाला एक ट्युटोरियल व्हिडिओ प्रोव्हाइड करेन। जेव्हा पण तुमचे कॅपराऊंडचे ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग स्टार्ट होईल तर तेव्हा मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगेन की नक्की तुम्हाला फॉर्म वगैरे कसा भरायचा आहे। आता एक तुम्ही लक्षात घ्या की हा स्क्रुटिनी व्हेरिफिकेशन 2 मोड्समध्ये होतं, एक ऑफलाईन मोडमध्ये पण होतं आणि एक ऑनलाईन मोडमध्ये पण होतं। म्हणजे जर तुम्हाला ऑनलाईन व्हेरिफिकेशन करायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन व्हेरिफिकेशन सुद्धा तुम्ही करू शकता। म्हणजे एकदा तुम्ही फॉर्म वगैरे सबमिट केलात, तुम्ही डॉक्युमेंट वगैरे अपलोड केलेत तर तुमचा फॉर्म हा ऑनलाईन व्हेरीफाय होतो। आणि जर तुम्हाला ऑफलाईन व्हेरिफिकेशन करायचं असेल तर ऑफलाईन व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही फॉर्म वगैरे सबमिट केल्यानंतर तुम्हाला जवळच्या स्क्रुटिनी सेंटरवरती जावं लागतं। स्क्रुटिनी सेंटर म्हणजे काय असतं, एक कॉलेजेस असतं, एक इंजिनिअरिंग कॉलेज किंवा फार्मसी कॉलेजेस असतं, जिथे जाऊन तिकडे एक ऑफिसर असतात, तिकडे सर असतात जे तुमचे सगळे डॉक्युमेंट ऑफलाईन हे चेक करतात, तुमचा फॉर्म वगैरे हे चेक करतात। जर तुमचा पूर्ण फॉर्म बरोबर असेल तर ते व्हेरीफाय करून देतात। तर तुमचं हे स्क्रुटिनी व्हेरिफिकेशन ऑनलाईन मोडमध्ये पण होतं आणि ऑफलाईन मोडमध्ये पण होतं। आता एकदा तुमचे स्क्रुटिनी व्हेरिफिकेशन कंप्लीट झालं त्याच्यानंतर तुमची एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही तुमची डिक्लेअर होते। आता ह्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला सगळे तुमचे रँक दिलेले असतात, म्हणजे ओव्हरऑल महाराष्ट्रामधनं तुमचा किती रँक आलाय। जर तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये असाल, सपोज जर तुम्ही ओबीसी कॅटेगरीमध्ये असाल तर तुमच्या कॅटेगरीच्या अकॉर्डिंग तुमचा किती रँक आलाय। जर तुम्ही TFWS किंवा EWSला अप्लाय केलं असेल तर त्याच्या अकॉर्डिंग तुमचा किती रँक आलाय, तर हे सगळे रँक्स तुम्हाला ह्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये दिले जातात। आता एकदा तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिक्लेअर झाली त्याच्यानंतर तुमची एक फायनल मेरिट लिस्ट सुद्धा डिक्लेअर होते। आता फायनल मेरिट लिस्ट म्हणजे दुसरं काय नाही, ह्याच्यामध्ये पण तुम्हाला रँक्सच समजतात, बट ह्या रँक्समध्ये तुमचे थोडेफार चेंजेस झालेले असतात। कारण की जेव्हा तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिक्लेअर होते तेव्हा तुम्हाला सीड सेल एक चान्स देतं की ज्या पण मुलांच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये काही पण मिस्टेक झाली असेल, लाईक कॅटेगरीच्या डिटेल्समध्ये किंवा इतर कोणत्याही डिटेल्समध्ये तुमची मिस्टेक झाली असेल तर ते तुम्ही करेक्ट करू शकता। सो त्याच्यामुळे भरपूर मुलं त्याच्यामध्ये करेक्शन्स करतात आणि त्यामुळे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिक्लेअर झाल्यानंतर फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमच्या रँक्समध्ये थोडेफार चेंजेस झालेले असतात। म्हणजे काही मुलांच्या रँक्स हे इन्क्रीज होतात, काही मुलांच्या रँक्स हे डिक्रीज होतात। आता जेव्हा पण तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्ट तुमची डिक्लेअर होईल तेव्हा मी नक्की तुम्हाला अपडेट करेन, तर त्यामुळे तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा। आता एकदा तुमची फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर झाली त्याच्यानंतर तुमची एक मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप सुरू होते, ज्याला आपण बोलतो ऑप्शन फॉर्म फिलिंग ऑफ कॅपराऊंड 1। आता सगळ्यात पहिले एक तुम्ही लक्षात घ्या की दरवर्षी तुमचे 3 कॅपराऊंड हे तुमचे कंडक्ट होत असतात, कॅपराऊंड 1, कॅपराऊंड 2 आणि कॅपराऊंड 3। त्याच्यामधला हा पहिला कॅपराऊंड तुमचा हा इकडे सुरू होत असतो, ज्याला आपण बोलतो ऑप्शन फॉर्म फिलिंग ऑफ कॅपराऊंड 1। आता ह्या ऑप्शन फॉर्म फिलिंग ऑफ कॅपराऊंड 1 मध्ये तुम्हाला परत तुमचे पर्सनल डिटेल्स अपलोड नाही करावे लागत। ह्या ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये तुम्हाला पूर्ण एक तुमची कॉलेजची लिस्ट तुम्हाला अपलोड करावी लागते। जेवढे पण तुम्हाला पर्सेंटाइल मिळतील, जेवढे पण तुम्हाला रँक्स मिळतील, त्या पर्सेंटाइलच्या अकॉर्डिंग, त्या रँकच्या अकॉर्डिंग तुम्हाला पूर्ण एक कॉलेज लिस्ट बनवावी लागते। आता ही कॉलेज लिस्ट तुम्हाला कशी पण बनवून चालत नाही, तुम्हाला एक प्रेफरन्स सेट करावा लागतो। म्हणजे पहिल्या प्रेफरन्सला तुम्हाला कोणतं कॉलेज ठेवायचं आहे, दुसऱ्या प्रेफरन्सला तुम्हाला कोणतं कॉलेज ठेवायचं आहे, त्या प्रेफरन्सच्या अकॉर्डिंग तुम्हाला कॉलेज लिस्ट ह्या ऑप्शन फॉर्ममध्ये तुम्हाला अपलोड करावी लागते। भरपूर मुलं असे असतात जे ऑप्शन फॉर्म फिलअप करताना ते मिस्टेक करतात, म्हणजे त्यांना पर्सेंटाइल चांगले असतात बट एक छोटी मिस्टेक केल्यामुळे त्यांना खराब कॉलेज मिळतं। तर त्यामुळे ती छोटी पण मिस्टेक तुम्हाला नाही करायची आहे। आता जर तुम्हाला हे माहिती नसेल की नक्की कॉलेज लिस्ट कशी बनवायची असते, तुम्हाला कॉलेजेसचा प्रेफरन्स तुम्हाला कसा द्यायचा असतो, जर तुम्हाला तुमची एक कॉलेज लिस्ट बनवून पाहिजे असेल तर त्यासाठी मी एक पर्सनल काउन्सिलिंग लॉन्च करणार आहे। ह्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये मी स्वतः तुम्हाला पूर्ण एक कॉलेजची लिस्ट मी तुम्हाला बनवून देणार आहे। म्हणजे जेवढे पण तुम्हाला पर्सेंटाइल मिळतील, जेवढे पण तुम्हाला रँक्स मिळतील, त्या पर्सेंटाइलच्या अकॉर्डिंग, त्या रँकच्या अकॉर्डिंग जे पण तुम्हाला बेस्ट कॉलेज मिळू शकतं तर ती बेस्ट कॉलेजची लिस्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे। त्यासोबत जर तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमधून बिलॉंग करत असाल तर त्या कॅटेगरीच्या अकॉर्डिंग पण तुम्हाला कोणतं कॉलेज मिळू शकतं तर ती कॅटेगरी वाईज मी तुम्हाला लिस्ट सुद्धा प्रोव्हाइड करणार आहे। त्यासोबत जर तुम्हाला काही पण डाऊट्स असतील तुमच्या ॲडमिशनच्या रिगार्डिंग, तुमच्या कॅपराऊंडच्या रिगार्डिंग, तर ते डाऊट्स तुम्ही माझ्यासोबत किंवा माझ्या टीमसोबत 1 to 1 कम्युनिकेट करून तुम्ही ते सॉल्व्ह करून घेऊ शकता।
तर मी लवकरच माझी ही पर्सनल काउन्सिलिंग लॉन्च करणार आहे. जर तुम्ही माझी पर्सनल काउन्सिलिंग जॉईन करण्यामध्ये इंटरेस्टेड असाल तर मला आत्ताच तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा की येस दादा आय एम इंटरेस्टेड. म्हणजे मला सुद्धा समजेल की किती मुलं इंटरेस्टेड आहेत माझी पर्सनल काउन्सिलिंग जॉईन करण्यासाठी. आता इकडे एक तुम्ही लक्षात घ्या की हे ऑप्शन फॉर्म फिलिंग करण्यासाठी तुम्हाला 3 दिवस दिलेले असतात. म्हणजे 3 दिवसांमध्ये तुम्हाला हा ऑप्शन फॉर्म फिलअप करून तुम्हाला सबमिट करायचा असतो. आता एकदा तुम्ही ऑप्शन फॉर्म सबमिट केलात तर त्याच्या काही दिवसांनी त्याचा तुम्हाला रिझल्ट बघायला मिळतो, ज्याला आपण बोलतो सीट अलॉटमेंट ऑफ कॅपराउंड 1. आता ह्या सीट अलॉटमेंट ऑफ कॅपराउंड 1 मध्ये तुम्हाला हे समजतं की तुमचा कोणत्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागलाय. म्हणजे जी पण कॉलेज लिस्ट तुम्ही ऑप्शन फॉर्म फिलिंगच्या वेळी तुम्ही अपलोड केली होती तर त्या लिस्टमधनं ज्या पण कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागतो तर ते कोणतं कॉलेज आहे तर ते तुम्हाला सीट अलॉटमेंट ऑफ कॅपराउंड 1 मध्ये तुम्हाला समजतं. आता भरपूर मुलांना वाटतं की एका वेळी 2-3 कॉलेजेसमध्ये नंबर लागतो, तर तसं नाही होत. एका राऊंडमध्ये फक्त एकाच कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागत असतो. आता एकदा तुम्हाला हे समजलं की तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागलाय तर त्याच्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिला जातो की ते कॉलेज तुम्हाला घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे, ज्याला आपण कॅपराउंडच्या भाषेमध्ये बोलतो सेल्फ फ्रीज ऑर नॉट फ्रीज. आता सेल्फ फ्रीज ऑर नॉट फ्रीज ही प्रोसेस खूप मोठी असते, म्हणजे भरपूर मुलांना ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. तर त्याच्यामुळे मी ह्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ प्रोव्हाइड करेन ज्याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन करेन, पूर्ण एक्झाम्पल सकट. कारण की आत्ताच जर मी पूर्ण एक्सप्लेन केलं ना तर तुम्ही पण कन्फ्यूज व्हाल. तर त्याच्यामुळे मी इन शॉर्ट मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला तुमची सीट अलॉटमेंट डिक्लेअर झाल्यानंतर एक तुम्हाला ऑप्शन मिळतो की जे पण कॉलेज तुम्हाला कॅपराउंड 1 मध्ये मिळालं आहे तर ते कॉलेज तुम्हाला घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे. जर तुम्हाला ते कॉलेज घ्यायचं असेल तर तुम्हाला सेल्फ फ्रीज करायचं असतं. जर तुम्हाला ते कॉलेज नसेल घ्यायचं, जर तुम्हाला ते कॉलेज नको असेल तर तुम्ही नॉट फ्रीज हे तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता जर तुम्हाला कॅपराउंड 1 मध्ये एक कॉलेज मिळालं आणि जर तुम्हाला ते कॉलेज घ्यायचंच असेल, जर तुम्ही सेल्फ फ्रीज सिलेक्ट केलं तर इथेच तुमचं ॲडमिशन हे कंप्लीट होऊन जातं. ह्याच्यानंतर तुम्ही पुढच्या कॅपराउंडमध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत. बट जर तुम्ही नॉट फ्रीज सिलेक्ट केलं तर त्याच्यानंतर तुम्ही पुढच्या कॅपराउंडमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. आता एकदा तुमची ही स्टेप कंप्लीट झाली त्याच्यानंतर तुम्हाला वॅकंट सीट लिस्ट फॉर कॅपराउंड 2 ही तुम्हाला मिळत असते. आता ही वॅकंट सीट लिस्टमध्ये तुम्हाला काय दिलेलं असतं की कॅपराउंड 1 नंतर कोणत्या कॉलेजेसमध्ये किती सीट व्हॅकंट आहेत, किती सीट रिकाम्या आहेत. तर हे सगळं डाटा तुम्हाला वॅकंट सीट लिस्ट फॉर कॅपराउंड 2 मध्ये तुम्हाला मिळत असतं. आणि जेव्हा तुमची वॅकन्सी लिस्ट येते त्याच्यानंतर लगेच तुमच्या दुसऱ्या दिवशी ऑप्शन फॉर्म फिलिंग ऑफ कॅपराउंड 2 हे तुमचं सुरू होतं. म्हणजे तुमचा कॅपराउंड 2 ची प्रोसेस ही तुमची सुरू होत असते. आता ह्याच्यामध्ये पण तुम्हाला सेम प्रोसेस करायची असते. ऑप्शन फॉर्म फिलिंग ऑफ कॅपराउंड 2 मध्ये तुम्हाला पूर्ण एक तुमची कॉलेजची लिस्ट तुम्हाला अपलोड करायची असते. आता कॅपराउंड 2 साठी तुम्ही वेगळी कॉलेजची लिस्ट पण अपलोड करू शकता. म्हणजे असं काही कंपल्सरी नाही आहे की तुम्ही कॅपराउंड 1 मध्ये जी तुम्ही कॉलेजची लिस्ट अपलोड कराल तेच तुम्हाला सिमिलर लिस्ट कॅपराउंड 2 मध्ये अपलोड करायची असते. असं काही पण कंपल्शन नसतं. जर तुम्हाला तुमच्या लिस्टमध्ये काही पण चेंजेस करायचे असतील तर हे तुम्ही चेंजेस करून तुम्ही कॅपराउंड 2 चा ऑप्शन फॉर्म हा तुम्ही फिलअप करू शकता. जर तुम्हाला कॅपराउंड 1 चीच लिस्ट तुम्हाला परत कंटिन्यू करायची असेल पुढच्या राऊंडसाठी तर ते पण तुम्ही ह्याच्यामध्ये करू शकता. तर त्याच्यामुळे सेम प्रोसेस आहे, ह्याच्यामध्ये काही पण डिफरन्स नाही आहे. आता एकदा तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग कंप्लीट झाली तर ह्याचा पण तुम्हाला रिझल्ट बघायला मिळतो. म्हणजे सीट अलॉटमेंट ऑफ कॅपराउंड 2 हे तुम्हाला बघायला मिळतं. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला समजतं की नक्की कॅपराउंड 2 मध्ये जी पण तुम्ही ऑप्शन फॉर्म फिलिंग केली होती तर हे ऑप्शन फॉर्म फिलिंगमधनं कोणतं कॉलेज तुम्हाला मिळालं आहे, म्हणजे कोणत्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागला आहे. आता ह्याच्यानंतर पण तुम्हाला सेम ऑप्शन दिले जातात की जे पण तुम्हाला कॅपराउंड 2 मध्ये कॉलेज मिळालं आहे तर हे कॉलेज तुम्हाला घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला सेल्फ फ्रीज करायचं आहे की नॉट फ्रीज करायचं आहे. आता जर ह्या पॉईंटला जर तुम्ही सेल्फ फ्रीज केलं तर इथेच तुमची ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट होऊन जाईल. जर तुम्ही नॉट फ्रीजचं ऑप्शन सिलेक्ट केलात तर तुम्ही कॅपराउंड 3 मध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. आता ह्याच्यानंतर परत तुम्हाला एक वॅकंट सीट लिस्ट फॉर कॅपराउंड 3 ही तुम्हाला बघायला मिळते. आता ह्या वॅकन्सी लिस्टमध्ये परत तुम्हाला तेच दिलेलं असतं की कॅपराउंड 1 आणि कॅपराउंड 2 झाल्यानंतर कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट वॅकंट आहेत, कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट हे रिकामे आहेत, ज्याच्याने तुम्ही कॅपराउंड 3 ची लिस्ट त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता. आता एकदा तुमची वॅकन्सी लिस्ट आली त्याच्यानंतर परत तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग ऑफ कॅपराउंड 3 तुमची सुरू होते. ह्याच्यामध्ये परत तुम्हाला पूर्ण कॉलेजची लिस्ट कॅपराउंड 3 साठी तुम्हाला अपलोड करावी लागते. आणि सेम तसंच जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आधीच्याच राऊंडची लिस्ट परत तुम्ही ह्याच्यामध्ये कंटिन्यू करू शकता. जर तुम्हाला लिस्टमध्ये काही पण चेंजेस करायचे असतील तर ते तुम्ही चेंजेस करून तुम्ही ऑप्शन फॉर्म फिलिंग ऑफ कॅपराउंड 3 हे तुम्ही कंप्लीट करू शकता. ह्याच्यानंतर परत तुम्हाला ह्याचा रिझल्ट मिळतो ज्याला आपण बोलतो सीट अलॉटमेंट ऑफ कॅपराउंड 3. आता सीट अलॉटमेंट ऑफ कॅपराउंड 3 मध्ये तुम्हाला समजतं की कॅपराउंड 3 मध्ये नक्की तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागलाय, म्हणजे कोणतं कॉलेज हे तुम्हाला मिळालं. आता एकदा तुमची सीट अलॉटमेंट ऑफ कॅपराउंड 3 डिक्लेअर झाली ह्याच्यानंतर इथे तुमची ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट होऊन जाते. ह्याच्यानंतर पुढे कोणताही राऊंड तुमचा कंडक्ट नाही होत. जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला बोललो होतो की सीड सेल तुमचे 3 राऊंड कंडक्ट करत असतात, कॅपराउंड 1, कॅपराउंड 2 आणि कॅपराउंड 3. आता ह्या पॉईंटला आल्यानंतर तुमचे 3ही कॅपराउंड तुमचे कंप्लीट होऊन जातात.
ह्याच्यानंतर ऑफिशियली सीड सेलकडनं कोणतंही कॅपराऊंड होत नाही. ह्याच्यानंतर स्पॉट राऊंड वगैरे पण होत असतो. आता स्पॉट राऊंड वगैरे हे सीड सेल हँडल नाही करत, हे सगळं कॉलेज लेवलवर होत असतं. आता स्पॉट राऊंड नक्की काय असतं तर ह्याच्यावर मी तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ प्रोव्हाइड करेन, कारण की स्पॉट राऊंडबद्दल ना भरपूर कन्फ्युजन असतं. ह्याच्यामध्ये ना भरपूर डिटेल्स तुम्हाला द्यायचे आहेत, तर त्यासाठी मी तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ देईन, त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. बट एकदा तुमची पूर्ण कॅपराऊंडची प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर, म्हणजे तुमची कॅपराऊंडचे ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग, त्याच्यानंतर तुमचे मेरिट लिस्ट, त्याच्यानंतर कॅपराऊंड 1, कॅपराऊंड 2 आणि कॅपराऊंड 3 ही सगळी तुमची प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर तुमची स्पॉट राऊंडची प्रोसेस ही तुमची स्टार्ट होत असते. आणि ते स्पॉट राऊंडची प्रोसेसमध्ये तुम्हाला तुमच्या लेवलवर कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला कॉलेजेसमध्ये ॲडमिशन हे घ्यायचं असतं. आता नक्की स्पॉट राऊंडमध्ये तुम्हाला कसं ॲडमिशन घ्यायचं आहे, स्पॉट राऊंड नक्की काय असतं, ह्याच्या नक्की काय बेनिफिट्स आहेत, तर हे पण मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. सो गाइज आय होप ह्या व्हिडिओमध्ये सगळं तुम्हाला समजलेलं असेल की नक्की तुम्हाला पुढच्या येणाऱ्या 2 महिन्यांमध्ये नक्की कोणती प्रोसेस तुम्हाला करायची आहे. जर तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये किंवा फार्मसी कॉलेजेसमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर नक्की तुम्हाला कोणती प्रोसेस करावी लागते. आता ह्या प्रोसेससाठी किती वेळ लागतो, जसं मी आत्ता पण तुम्हाला सांगितलं की 2 महिने ही तुमची प्रोसेस चालत असते. 2 महिन्यांमध्ये ही पूर्ण तुमची प्रोसेस ही तुमची कंप्लीट होणार आहे. आणि ह्याच्यानंतर तुमचे कॉलेजेस, म्हणजे ज्या पण कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घ्याल, इंजिनिअरिंग कॉलेज किंवा फार्मसी कॉलेज, तर ही पूर्ण प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर तुमचे इंजिनिअरिंग कॉलेजेस किंवा तुमचे फार्मसी कॉलेजेस हे तुमचे स्टार्ट होत असतात. सो गाइस आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला सगळं समजलं असेल तर मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा की येस दादा गॉट इट, मला हे सगळं समजलं. म्हणजे मला सुद्धा समजेल की जेवढं पण मी आता तुम्हाला सांगितलं आहे हे किती मुलांना समजलं आहे. त्यासोबत जर तुम्ही माझे पर्सनल काउन्सिलिंग जॉईन करण्यामध्ये इंटरेस्टेड असाल तर तेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की येस दादा आय एम इंटरेस्टेड. म्हणजे मला समजेल की किती मुलं इंटरेस्टेड आहेत माझे पर्सनल काउन्सिलिंग जॉईन करण्यासाठी. म्हणजे तेवढं लवकरात लवकर मी आपली पर्सनल काउन्सिलिंग ही लॉन्च करू शकतो. आणि जर तुम्हाला ह्याच्या पुढे काही पण डाऊट्स असतील तर ते डाऊट्स तुम्ही मला इंस्टाग्रामवर विचारू शकता. माझी इंस्टाग्रामची आयडी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाइस दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ, आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.